खुसखुशीत खायला एकदम टेस्टी टाळ्याला न चिकटणारी शंकरपाळी कशी बनवायची तेही लेअर आलेली। तर मी या व्हिडिओमध्ये ट्रिक्स सांगितलेली आहे, तर ती ट्रिक्स पाहण्यासाठी व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि शंकरपाळी कशी झाली ते मला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगा। बघा, शंकरपाळी डबल फुललेली आहे। लवकरच आपण रेसिपी चला तर मग पटकन रेसिपी पाहूयात। 1 वाटी दूध, 1 वाटी साखर, 1 वाटी तेल घेतले। तेलाऐवजी तुम्ही तुपाचा वापर करू शकता, पण तूप थंडीमध्ये आळतं आणि ते खाताना कसं तरी लागतं, त्यामुळे इथे तेल घेतलेले आहे। त्यानंतर 1 चिमूटभर मीठ आणि 1 चिमूटभर वेलची पूड घेतलेली आहे चवीसाठी। तर ज्या वाटीने आपण दूध, साखर आणि तेल घेतले त्याच वाटीने मी इथे 4.5 कप मैदा घेतला आहे। मला अर्धी वाटी मैदा नंतर लागलेला आहे, म्हणजे एकूण 5 वाटी असा मैदा घेतला आहे। तर मैद्याच्या क्वालिटीनुसार हे प्रमाण कमी अधिक लागू शकतं, त्यानुसार तुम्ही अगोदर 4.5 कपच वाटी मैदा घ्या। त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे। तर कढईमध्ये अगोदर दूध आणि साखर घालायची आहे। दूध थोडं तापल्यावर लगेच साखर मी टाकत आहे। साखर अगोदर वितळू द्यायची आणि त्यानंतर तेल टाकायचं आहे। तर इथे मी साखर घातलेली आहे। साखर चांगली वितळू देणार आहे। साखर चांगली वितळली की आता मी लगेच तिथे तेल घालते आणि आता हे तिन्ही पदार्थ टाकले की हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सगळं ते एकजीव होतं आणि व्यवस्थित आपलं पीठ भिजलं जातं, सगळं मिश्रण पिठाला व्यवस्थित लागतं। त्यानंतर लगेचच इथे मीठ आणि वेलची पूड टाकलेली आहे। आता गॅस ऑफ करायचा आणि हे मिश्रण थोडं थंड होऊ द्यायचं आहे। त्यानंतर मिश्रण थोडंसं कोमट झालं की त्यामध्ये मैदा मिक्स करून घ्यायचा। आपण जसं चपातीचं पीठ मळतो त्या पद्धतीने हे पीठ मळून घ्यायचे, फक्त खूप जास्त दाब देऊन हे पीठ मळायचं नाही, हलक्या हाताने मिक्स करून हे पीठ मळायचं आहे। आता मैद्याच्या क्वालिटीनुसार कमी अधिक मैदा लागू शकतो, तर अर्धी वाटी 1 वाटी असा मैदा बाजूला ठेवायचा आहे, लागला तर यामध्ये ॲड करायचा आहे। सुरुवातीला कमीच मैदा घालायचा आहे। आता बघा, अर्धी वाटी अजून यामध्ये मला मैदा लागला होता, तर तो मैदा मी ॲड केलेला आहे आणि अशा पद्धतीने हे पीठ मळून घेतलेलं आहे। खूप जास्त घट्टही नाही, खूप जास्त पातळही नाही, असं पद्धतीने पीठ मळायचं आहे। हे पीठ मी 15 ते 20 मिनटं बाजूला ठेवणार आहे, त्यामुळे ते चांगलं मुरतं आणि शंकरपाळ्या खुसखुशीत होतात। तर 15 ते 20 मिनटं झालेली आहेत। आता पीठ वरतून थोडं कोरडं होतं, त्यामुळे पुन्हा एकदा एकजीव करणार आहे, त्यामुळे अगदी थोडंसं मळून घ्यायचं आहे पुन्हा एकदा। आता याचे मी गोळे तयार करणार आहे। आता मी एक ट्रिक सांगणार आहे, तर या ट्रिकने शंकरपाळी खुसखुशीत तर होतेच, परंतु त्याच्या व्यवस्थित लेयर्स पडतात। तर बघा, असे गोळे तयार करून घ्यायचे, समप्रमाणात हे गोळे करायचे, म्हणजे 6, 8, 4 अशा पद्धतीने हे गोळे करून घ्यायचे। इथे मी 6 गोळे घेतलेले आहेत। तर असे गोळे तयार करून झाले की पुन्हा एकदा 5 मिनटं ते मी मुरत ठेवणार आहे, म्हणजे गोळेसुद्धा थोडे मऊ होतात। तर त्यानंतर इथे मी लाटायला घेत आहे। तर कसं लाटायचं आणि कसे त्याचे लेयर्स होतील त्या पद्धतीने मी घड्या करणार आहेत, ते पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल। तर पहिला गोळा घेतला आहे तो थोडासा लाटून घ्यायचा आहे। तर शंकरपाळीच्या पिठाला थोडे क्रॅक जातात आणि त्याशिवाय क्रॅक गेल्याशिवाय शंकरपाळी खुसखुशीत होत नाही। जेव्हा आपण शंकरपाळी कट करतो त्यामध्ये ते क्रॅक्स निघून जातात। तर इथे मी थोडं असं लाटून घेतलं आहे आणि अशा प्रकारे घड्या करते आहे। बघू शकता, अशी चौकोनी घडी आपल्याला करायची आहे, म्हणजे त्याचे लेयर्स तर पडतातच, परंतु ते लाटायलासुद्धा सोपं होतं। तर बघा, अशी घडी माझी तयार करून झाली। आता हे साईडला ठेवूयात आणि दुसरा गोळा घ्यायचा आहे किंवा दुसरा उंडा घ्यायचा आहे, त्याचीसुद्धा सेम अशाच पद्धतीने घडी करून घेईन। सेम पद्धतीने मी घडी करून घेत आहे बघा।
तुम्ही सिंगल पद्धतीने सुद्धा हे करू शकता. म्हणजे मी 2 उंडे इथे घेतलेले आहेत, तिथे एकच मोठा उंडा घेऊन सुद्धा तुम्ही या पद्धतीचं असं पॉकेटचा आकार देऊन त्याची लाटी करू शकता. परंतु इथे 2 यासाठी मी घेतलेत कारण त्याच्यात जास्त लेयर्स पडतात आणि ते जास्त खुसखुशीत होतात, अगदी पातळ लाटलं तरीही. तर चौकोन आकार यासाठी दिला लाटायला सोपं जाईल म्हणून. तर अशा पद्धतीने लाटून घ्यायचं आहे. चौकोन आकार लाटल्यामुळे कडा आपण ज्या कट करतो त्या जास्त करायला लागत नाही आणि कमी वेळात आपल्या शंकरपाळ्या कट करून होतात. आता शंकरपाळी लाटताना आपण जाड लाटतो, परंतु या घड्या घातलेल्या आहेत त्याच्यामुळे आपल्याला खूप जास्तही जाड ठेवायचं नाही आणि पातळी ठेवायचं नाही. मीडियम आकाराच्या या शंकरपाळ्या आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत, कारण त्या तेलात सोडल्या की खूप जास्त फुलतात. बघा, या पद्धतीने मी अशा मीडियम आकाराच्या या शंकरपाळ्या लाटलेल्या आहेत. अशा पद्धतीने खूप जास्त जाड ठेवले नाहीत. तर हे आता मी कट करून घेते. चाकूच्या मदतीने किंवा पिझ्झा कटरच्या मदतीने किंवा फिरकीच्या मदतीने हे कट करून घ्यायचे. बघा, मी ह्या 2च बाजू कट करून घेते कारण असा ही चौकोनी आकार आलेलाच आहे. त्याला थोडं व्यवस्थित करते आणि अशाच मी चौकोनी आकारात हे कट करते. खूप जास्त मोठ्या नाही, खूप जास्त बारीक नाही, अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर व्हिडिओ खूप जास्त मोठा होतो त्यामुळे ते मी स्पीड थोडा जास्त ठेवलेला आहे. तर याच पद्धतीने मी सगळ्या शंकरपाळ्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. आता या शंकरपाळ्या साईडला काढून ठेवायच्या. जर तुम्ही जास्त प्रमाणात शंकरपाळ्या करणार असाल तर थोड्या थोड्या शंकरपाळ्या झाल्या की त्या तळून घ्यायच्या. इथे मी संपूर्ण शंकरपाळ्या कट केल्यात. आता इथे मी एक कढई घेतलेली आहे. ज्या कढईमध्ये मिश्रण तयार केलं, पीठ मळलं, त्याच कढईत मी या शंकरपाळ्या तळणार आहे. म्हणजे आपल्याला भांडीसुद्धा कमी लागतात. तर इथे मी तेल गरम करायला ठेवले. तर शंकरपाळी तळताना गॅस मीडियमच ठेवायचा आहे, खूप जास्त मोठा नाही आणि कमी नाही. कारण शंकरपाळी तळताना गॅस कमी ठेवला तर ती वितळू शकते आणि मोठा ठेवला तर शंकरपाळीवरून करपते आणि आतून कच्ची राहते. त्यामुळे मीडियम गॅसवर शंकरपाळी तळून घ्यायची. तेलसुद्धा तापवताना खूप जास्त तापवायचं नाही आणि कमीही तापवायचं नाही. शंकरपाळी तळली जाईल एवढंच तेल तापवायचं आहे. आणि शंकरपाळी तळताना सारखं असं हलवत राहायचे, कारण शंकरपाळ्या नीट नाही हलवलं तर त्या नीट भाजल्या जात नाही किंवा तळल्या जात नाही आणि त्या व्यवस्थित एकसारख्या दिसत नाही. आता बघा, असा हलकासा ब्राऊन कलर आला की त्या लगेच काढून घ्यायच्या, कारण थंड झाल्या की नंतर त्या काळपट पडतात. तर अशाच पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी तळणार आहे. आणि शंकरपाळी बघा किती फुलली आहे, खुसखुशीत देखील झाली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेत आहे. तर बघा, शंकरपाळी कशी फुलली, डबल झाली आणि त्याला छान लेअरसुद्धा आली. जर तुम्हाला जास्त प्रमाणात शंकरपाळी बनवायची असेल तर सगळं साहित्य डबल प्रमाणात घ्या, म्हणजे अशाच पद्धतीने शंकरपाळी चांगली खुसखुशीत तयार होईल, अजिबात बिघडणार नाही. शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.